जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली आहेत. त्याबद्दल शासनाने जी.आर देखील प्रसिद्ध केला आहे. कोणते शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ सुरू करूया. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग या अंतर्गत दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ₹52,562,00,000 इतकी रक्कम वितरित करण्यात आली होती. सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5च्या पत्रान्वये ₹379,99,000 इतका निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पूर्वानी मागणीद्वारे ₹379,99,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता व त्याचमुळे शासन निर्णयानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पूर्वनी मागणीद्वारे ₹379,99,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे ₹265,99,000 फक्त इतका निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य या लेखाशीर्षांतर्गत वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.